आदरणीय व्यासपीठ आणि माझे मित्र मैत्रिणींनो, थँक्यू सो मच. आपण आज इथे सगळे आलात. कस्तुरी आणि दर्शनने खूप छान शब्दात आत्ता एक्सप्रेस केलं की ही ऑर्गनायझेशनचे व्हॅल्यूज काय आहेत, की कशामुळे आपण इथे सगळे जमा झालो आहोत. आणि मला पण जस्ट शॉर्टमध्ये तीच भावना एक आपल्यामध्ये एक जागृत करायचा प्रयत्न करायचा आहे की आपण जेव्हा रक्तदान म्हणतो त्यातला जो सेकंड हाफ आहे, जो दान आहे, तर ते जे फिलिंग आहे, एक आता आयजी योशिकावा म्हणून एक कवी आहे, जॅपनीज पोएट आहेत, आणि त्यांनी लिहिलंय की इन्स्टेड ऑफ वॉन्टिंग टू बी दिस ऑर दॅट, मेक युअरसेल्फ इनटू अ सायलेंट इमूव्हेबल जायंट लाईक द माउंट फुजी. सो ह्याचा अर्थ काय, म्हणजे हाऊ डू वी मेक आवरसेल्व्स इनटू अ सायलेंट इमूव्हेबल जायंट. यू नो, जेव्हा आपलं हार्ट एक्सपांड होतं, when we truly, you know, strengthen our wish to benefit others, की मला दुसऱ्यासाठी काहीतरी करायचंय, ही विश जेव्हा आपण ट्रूली स्ट्रेंथन करतो आपल्या लाईफमध्ये, तर तेव्हा आपलं हार्ट एक्सपांड होतं आणि तेव्हा ही दानाची भावना आपल्यामध्ये उत्पन्न होते. सो दर्शनने खूप क्लिअरली छान सांगितलं की हे जे फिलिंग आहे, हे जे आपलं इंटेंट आहे, लेट्स रिअली स्ट्रेंथन दॅट, आणि त्या इंटेंटने आपण हे काम करूया. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे हे रक्तदान करू तेव्हा आपल्या लाईफमध्ये खूप सारं गुड फॉर्च्यून बिल्ड होणार आहे, आपलं लाईफ खूप एक्सपांड होणार आहे. या भावनेने आपण या रक्तदानाला अप्रोच करूया. आणि मला माझ्या या दिवशी आजीची पण खूप आठवण येते, आणि कस्तुरीने खूप छान एक्सप्रेस केलं की शी हॅड व्हेरी क्लिअर आयडियाज अबाउट लाईफ, आणि शेवटपर्यंत शिकण्याचं जे तिची इच्छा होती ती जिवंत होती टिल हर लास्ट ब्रेथ. म्हणजे तिचे जे फायनल डेज होते तेव्हा सुद्धा विनोबांची जी गीता आहे, गीता प्रवचने, तिच्या बाजूला बसून मी जस्ट तिचे डोळे उघडायचे परत बंद व्हायचे तेव्हा मी वाचायचो, तेव्हा पण लास्ट मोमेंट पर्यंत शी वॉज लर्निंग. तिला ते ऐकायचं होतं, त्याच्यातनं तिला आनंद मिळत होता, त्याच्यातनं तिचं स्पिरिट नरिश होतं. सो मला पण म्हणजे आपल्या सगळ्यांसमोर हे डिटर्मिनेशन आज करायचंय की आय ऑल्सो रिअली वॉन्ट टू लर्न अँड ग्रो टिल माय लास्ट ब्रेथ. सो ह्या डिटर्मिनेशनने मी माझे 2 शब्द संपवतो.